नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 149, 28 मे. अनादि मी अनंत मी. आज सावरकरांना त्यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप प्रणाम, शतशत वंदन. नित्य भयान ज्वलंत वेदांत जगणाऱ्या सावरकरांच्या गीताचे हे उत्स्फूर्त बोल आहेत. तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान या वेदाज्ञेशी पूर्ण संलग्न आहेत. दिव्य शक्तीच्या अनुसंधानामुळे ईश्वरतत्वाशी एकरूपता सांगणाऱ्या या ओव्या आहेत. सर्व उपनिषदांचे सार असणाऱ्या ओव्या आहेत. जीव आणि शिव एक होणे ह्यालाच आचार्य अद्वैत तत्वज्ञान म्हणतात. जीवाचे स्वरूप ऊर्जामय चैतन्यमय आहे. सावरकरांचे प्रत्येक काव्यात वेदांत सामावलेला आहे. प्रगाढ ज्ञान दिसते, जड शब्द आहेत, ते सहज वापरण्याची त्यांची धाटणी विलक्षण होती. योग, यम, नियम ह्याची आपण चर्चा करतो, पण मनोधैर्य खचण्यासाठी त्यांच्या बाबतीत फार भयानक प्रकार केले गेले. त्या सगळ्याला हे सगळे ते पुरेपूर जाणत होते, पण ते टिकले. हे सर्व ते अंगी बांधले असल्यामुळे त्यांना बोटीतून नेत होते. त्यावेळेस जिथं मैला भरलेले पिपं ठेवलेली असायची, मुद्दामून तिथं त्यांना झोप येत नव्हती. म्हणजे झोप येणं अशक्यच होतं. प्रचंड त्या मैल्याचा घाण वास यायचा. पण त्यांनी सजगपणे आपल्या मनाला बजावले, हे मना, अरे तू तिथल्या सुगंधाचा अनुभव घे, आणि की जिथं जाईजुईच्या बागा फुललेल्या आहेत. हे विश्वव्यापक मना, तू त्या सुगंधाचा अनुभव घे की जिथं सुंदर गुलाब फुललेले आहेत. आणि अशा योग साधनेने त्यांना मग शांत झोप लागत असे. त्यांचे हे अनुभव अजब आहेत. शिवरूपी असणाऱ्या जीवातील ऊर्जा गेली की शव राहते. मग त्या ऊर्जेचा सतत मागोवा घेत गेलं तरच ती ताकद एकवटून आपण ठेवू शकतो. आणि अशीच एकवटून ताकद त्यांनी मार्सोलिसला त्याचा अभ्यास केलेला असल्यामुळं मार्सोलिसवर जी समुद्रात उडी मारली त्यांनी, तीसुद्धा संडासाच्या छोट्याशा बारक्या अपुऱ्या खिडकीमधून, हे सगळं त्यांना योग साधनेनी शक्य झालं. त्यांनी आणि त्यांच्या जे ताकद होती ऊर्जा टिकवून ठेवण्याची, त्यामुळं ते शक्य झालं. भर समुद्रात त्यांनी उडी मारली, दुर्दैवाने पकडले गेले. आणि मग मात्र इंग्रज सावरकर या शब्दालाच धास्तावले, खूप हाल केले. मुद्दामून मनावर दुष्परिणाम व्हावा म्हणून कैद्यांना फाशी द्यायच्या जवळ त्यांची खोली ठेवली होती. पुन्हा त्यांनी तोच प्रयोग केला. देह अशाश्वत आहे, ही एनर्जी किंवा जाणीव तीच काय, ती फक्त ईश्वर आहे. इंग्रज त्याला तर मारू शकणार आहेत असं म्हणून स्वतःच्याच मनाला त्यांनी भयंकर ताकद दिली. ह्या दुर्दम्य आत्मविश्वासाच्या जाणीवेच्या त्या शक्तीच्या त्यांनी अधिष्ठानावर ते त्या ठिकाणी शांत राहिले. आणि त्यांनी जे काही प्राप्त तिथं केलं आहे ते तेवढ्या अधिष्ठानावर केलं आहे. त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे धगधगते अग्निकुंड असंच उल्लेख केलेला आहे. एक वर्षी मे महिन्यात व्याख्यान, त्यांची जी ही जयंती व्याख्यानमाला असते, त्यात माझं अग्निहोत्रावर व्याख्यान ठेवलं. कार्यक्रम पत्रिका सगळीकडे पाठवल्या गेल्या आणि काही उत्साही लोक, वानाकाकांना त्यांचे फोन आले, अहो काय सावरकर विज्ञाननिष्ठ होते आणि त्याच्यात हे अग्निहोत्र कशाला. की लगेच वानाकाकांचा मला फोन आला की अगं असं लोक म्हणतात, मग आता काय करायचं, तू विषय बदलतीस का काय, म्हणजे नाही तर उगीच वादाला म्हणजे कारण नको काही, किंवा चुकीचा संदेशही जायला नको. तर मग मी त्यांना म्हटलं की नाही, मी विषय तोच ठेवते, कारण तो विषय पूर्ण शास्त्र कसोट्यांवर पारखून घेतलेला आहे. खुद्द सावरकर जरी असते तरी त्यांचं हेच मत असलं असतं. त्यांनी बुद्धिनिष्ठ विज्ञानवादी सुधारकांना सांगितलेले आहे. म्हणजे हे मीच सांगितलं की तुम्ही धार्मिक भाबडेपणा, लुच्चेगिरी ह्या कचाट्यातून सुटा. आणि हे सगळं सांगणारं माझं मत आहे असं म्हटल्यावर मग म्हणजे सगळं मी समजावून सांगितलं. त्यावेळी वानाकाका म्हणाले, मग तुला जर एवढी खात्री आहे तर मग ठीक आहे, मग ठेवतो विषय. आणि मग पुढं तोच विषय मी ठेवला आणि त्याच्यावर व्याख्यान झालं. विषय संपला तेव्हा तो विषय खोडसाळपणे तेच
ऐकायला जे काही खोड्या काढायच्या म्हणून आलेले श्रोते होते ते जाताना म्हटलं सांगून गेले की आम्हाला यातलं विज्ञान माहिती नव्हतं आणि सकारात्मकता प्रचंड आत्मविश्वास देतो हे सुद्धा काहीही माहिती नव्हतं. आम्ही फक्त यज्ञ म्हणजे कर्मकांड अशा भावनेने समजत होतो. त्यांनी चक्क चूक कबूल केली आणि ते असे समाधानी गेलेले बघून वानाकाका माझ्याकडे बघून हसले आणि मला तो खूप आनंद वाटला. आणि आपल्याला मात्र अशी सकारात्मकता मिळवण्यासाठी, सावरकरांसारखा आत्मविश्वास मिळवण्यासाठी नित्य यज्ञकुंडाजवळ जाऊनच तो प्राप्त करून घ्यायला हवा. त्यातूनच उत्स्फूर्तपणे आपणही म्हणू अनादि मी, अनंत मी, अवध्य मी खरा. नमस्कार.